विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण प्रकरण दुसरे महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंत या पाठाविषयी माहिती बघणार आहोत. त्यात आपण पहिले समाजसुधारक म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल त्यांचा जीवनपट, त्यांचं शैक्षणिक योगदान तसंच त्यांचे शैक्षणिक विचार काय होते याच्याबद्दलची माहिती. त्याचप्रमाणे दुसरे समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा ही जीवनपट, त्यांचे शैक्षणिक योगदान तसंच त्यांचे शैक्षणिक विचार. त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांचेही जीवनपट, शैक्षणिक योगदान आणि शैक्षणिक विचार यांची माहिती. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जीवनपट, शैक्षणिक योगदान आणि शैक्षणिक विचार. त्याचप्रमाणे अनुताई वाघ यांच्याही जीवनपट, शैक्षणिक योगदान आणि शैक्षणिक विचार. हे जे समाजसुधारक आहेत यांनी जे शैक्षणिक योगदान दिलं आहे तसंच त्यांचे शैक्षणिक विचार काय आहेत याच्याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये बघणार आहोत. त्याच्यापैकी प्रथम आपण या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल माहिती बघू. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. यावरील लेखांमधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी निरक्षरता जर असेल तर त्याचे कोणकोणते दुष्परिणाम होतात याची माहिती दिलेली. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनपटाविषयी आपण माहिती बघू. सर्वप्रथम त्यांचं संपूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म हा 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांचं जन्मठिकाण होतं कटगुण, तालुका खटाव आणि जिल्हा सातारा होतं. त्यांच्या आईचं नाव चिमणाबाई होतं आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सावित्रीबाई. त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते 1834 ते 1838 हे मराठी शिक्षण पंतोजींच्या शाळेत झालं. माध्यमिक शिक्षण हे 1842 ते 1847 या कालावधीमध्ये स्कॉटिश मिशन हायस्कूल पुणे येथे झाले. त्यांचा बहुमान हा 11 मे 1888 त्यांना जनतेकडून महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांचा मृत्यू हा 28 नोव्हेंबर 1890 रोजी झालेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचलेला आहे. स्त्री शिक्षणासोबतच मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी देखील भरीव कामगिरी केलेली आहे. समाजामधील स्त्री पुरुष समानतेसाठी व शिक्षण प्रसारासाठी 1873 महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. भारतातील श्रीमंतांपासून ते गोरगरिबांपर्यंत प्रत्येकाला शिक्षण मिळावे यासाठी 1882 हंटर आयोगासमोर भारतातील लोकांना सक्तीचे, विनाशुल्क व सार्वत्रिक स्वरूपाचे शिक्षण हे शासनामार्फत द्यावे अशी त्यांनी मागणी केली. असेच एक निवेदन 1888 व्हिक्टोरिया राणीचे प्रतिनिधी म्हणून आलेले ड्यूक ऑफ कॅनट यांना देखील त्यांनी दिलेले होते. महात्मा फुले यांचं शैक्षणिक योगदान काय होतं तर 1848 त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली पुणे या ठिकाणी. 1891 मुलींसाठीच दुसरी शाळा पुण्याला काढली. 1851 पुन्हा मुलींसाठी तिसरी शाळा पुण्याला काढली. नंतर 1852 अस्पृश्य मुलांसाठी शाळा पुणा लायब्ररीची स्थापना ही पुणे या ठिकाणीच केली. नंतर 1853 बहुजन व सामाजिकदृष्ट्या वंचितांसाठी विद्या शिकवणारी संस्था पुण्याला काढली. 1854 पुण्यातच स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली. नंतर 1855 पुण्यातच जे प्रौढ होते त्यांच्यासाठी रात्रशाळा सुरू केली. नंतर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यामध्ये केली. असं महात्मा ज्योतिराव फुले यांचं शैक्षणिक योगदान आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक विचार. शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत असावे. स्त्री शिक्षणाचा पाठपुरावा केला जावा. व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणावर भर द्यावा. शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा असावी. दर्जेदार शिक्षणासाठी प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करावी. कारकुनी शिक्षणाऐवजी उद्योगी व जीवनोपयोगी जीवन जगण्यास सक्षम बनविणारे शिक्षण द्यावे.
चांगले आणि वाईट यांच्यातील भेद लक्षात आणून देतं ते शिक्षण. त्याचप्रमाणे समाज सुधारणेसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे असे महात्मा ज्योतिबा फुले यांचं शिक्षणाबाबतचे विचार होते. महात्मा फुले यांनी केलेलं लेखन म्हणजे गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड इशारा, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक, ब्राह्मणांचे कसब हा लेख संग्रह, दीनबंधू नावाचं दैनिक, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा, तसंच तृतीय रत्न नावाचे नाटक आणि सत्सार नावाचे नियतकालिक इत्यादी प्रकारचं त्यांनी लेखनकार्य त्यांच्या काळात केलेले होते. पुढचे थोर शैक्षणिक विचारवंत आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. यांचा संक्षिप्त असा जीवनपट आपण बघू. यात त्यांचं संपूर्ण नाव होतं धोंडो केशव कर्वे असं. त्यांचा जन्म हा 18 एप्रिल 1858 रोजी शेरवली, तालुका मुरुड, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्रात झाला. त्यांच्या आईचं नाव होतं लक्ष्मीबाई आणि पत्नीची नावे होती राधाबाई आणि आनंदीबाई. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे मुरुड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथे झालं. तसंच त्यांचं माध्यमिकपर्यंतचं शिक्षण हे 1881 त्यांनी मॅट्रिक परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा दिली रॉबर्ट मनी हायस्कूल मुंबई या ठिकाणी. पदवी ही त्यांनी 1884 त्यांचं BA झालं विल्सन कॉलेज मुंबई या ठिकाणी. त्यांची नोकरी जी आहे त्यांना 1884 एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई इथे 15 नोव्हेंबर 1891 ते 1914 डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय पुणे इथं ते गणित विषयाचे प्राध्यापक होते. त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ 1942 डीलिट ही पदवी मिळाली. पुणे विद्यापीठ पुण्यातून 1951 पुन्हा डीलिटची डिग्री त्यांना मिळाली. महिला विद्यापीठ मुंबई 1954 पुन्हा त्यांनी ते डॉक्टरेट झाले. मुंबई विद्यापीठ मुंबई इथे 1957 त्यांनी LLD ही पदवी त्यांना मिळाली. बहुमान त्यांना मिळाला. त्यांना 1955 साली भारत सरकारच्या वतीने पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं. 1958 या वर्षीचा भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. असे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मृत्यू हा 9 नोव्हेंबर 1962 रोजी झालेला आहे. स्त्री शिक्षण ही परमेश्वराची आराधना मानून आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी समर्पित करणारे थोर शैक्षणिक विचारवंत म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी कर्वे यांनी लहान बालिका, अनाथ बालिकांपासून तर प्रौढ महिलांपर्यंत सर्वांसाठी शिक्षणाचे कार्य करत असताना अनाथ बालिकाश्रमापासून ते महिला विद्यापीठापर्यंत अनेक शिक्षण संस्थांची स्थापना त्यांनी केली. महर्षी कर्वे हे स्त्री शिक्षणासच देशकार्य समजत असत. महर्षी कर्वे यांनी शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेस महत्त्वाचे स्थान दिले, परंतु याच वेळी इंग्रजी भाषेचे महत्त्व देखील त्यांनी शिक्षणामध्ये केवळ तात्विक अभ्यासक्रमांचाच समावेश न करता विविध खेळ, नृत्य, संगीत, चित्रकला, बांधकाम, कार्यानुभव अशा उपक्रमासही महत्त्वाचे स्थान दिले. महिला महाविद्यापीठाच्या माध्यमामधून समाज परिवर्तन त्यांनी घडवून आणले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं शैक्षणिक योगदान म्हणजे 1896 त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. 1907 हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केली आणि 1916 भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी. 1918 पुणे येथे कन्या शाळेची स्थापना केली. 1945 पुण्यातच बाल अध्यापन मंदिर व शिशु विहार यांची स्थापना केली. पुढे त्यांनी 1956 महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळाची स्थापना केली. त्यानंतर 1960 सातारा येथे बाल मनोहर मंदिराची स्थापना त्यांनी केली. असे त्यांचे या ठिकाणी शैक्षणिक प्रकारचं योगदान. जपानी महिला विद्यापीठाच्या संबंधित वाचनामधून व त्या विद्यापीठाला भेट देऊन महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची संकल्पना मांडली. विठ्ठलदास ठाकरसी यांच्या आर्थिक देणगीमधून त्या विद्यापीठाचे नाव त्यांनी
SNDT म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे झाले. हे विद्यापीठ मुंबई या ठिकाणी आहे, तसेच पुणे येथेही त्याचा परिसर आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या श्री विठ्ठलदास ठाकरसी यांच्या मातोश्री होत्या. त्यांनी आपल्या मातोश्रीच्या म्हणजे आईच्या स्मरणार्थ या विद्यापीठाला 15 लाख रुपयांची आर्थिक देणगी दिली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे शैक्षणिक विचार कसे होते, तर त्यांना समाज सुधारणेचे साधन म्हणून शिक्षण आहे असं वाटायचं. शिक्षण संस्था काढणे म्हणजे पवित्र कार्य होय. तसंच शिक्षणाचं माध्यम मातृभाषाच असावे. स्त्री शिक्षणाचं कार्य म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची आराधना करणे होय. अभ्यासक्रमामध्ये विविधता असावी, म्हणजेच विविध विषय उपलब्ध असावेत. स्वावलंबनासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. शिक्षण कार्य म्हणजेच देशकार्य होय. विज्ञान, तंत्रज्ञान यासारखे विषय इंग्रजीमधून शिकवले जावेत. समाजामधील बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, अनिष्ट रूढी या वाईट प्रथांना आळा घालायचा असल्यास स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असं या ठिकाणी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना वाटत होतं. त्यानंतर पुढचे शैक्षणिक विचारवंत आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्रामध्ये जी कमवा व शिका योजना आहे ती कर्मवीर भाऊराव यांनीच सुरू केलेली आहे. तर या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा संक्षिप्त असा जीवनपट आपण आधी बघू. त्यांचं संपूर्ण नाव होतं भाऊराव पायगोंडा पाटील. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज जिल्हा कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईचं नाव होतं गंगाबाई आणि पत्नीचं नाव होतं लक्ष्मीबाई. प्राथमिक शिक्षण त्यांचं विटा जिल्हा सांगली इथे झालं आणि माध्यमिक शिक्षण राजाराम हायस्कूल जैन बोर्डिंग कोल्हापूर इथे झालं. त्यांचं निधन हे 9 मे 1959 रोजी झालं आहे. असे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आपण आता माहिती बघू. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेमधून आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यातून स्फूर्ती घेऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची गंगा नेऊन पोहोचवण्याचं महान आणि पवित्र कार्य जे आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या संस्थेचं बोधचिन्ह म्हणून वटवृक्षाचे चित्र ठरवले. प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या शैक्षणिक संस्था असाव्यात याच संकल्पनेमधून कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, अभियांत्रिकी या विद्याशाखांसह अनेक प्राथमिक माध्यमिक विद्यालयांची त्यांनी स्थापना केली. भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने कार्यवादी होते. त्यामुळेच त्यांनी श्रमजीवी आणि बुद्धिवंतांचा मेळ आपल्या संस्थांमधून घातला. याचा फायदा ग्रामीण भागांमधून अनेक डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक, समाजसेवक, आधुनिक शेतीनिष्ठ असे पदवीधर तयार करण्यासाठी त्याचा उपयोग झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शैक्षणिक योगदान काय होतं, तर 1909 मध्ये त्यांनी दुधगाव विद्यार्थी आश्रम म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं बीज त्या ठिकाणी लावलं. 1910 मध्ये दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ हे स्थापन केलं. 1919 मध्ये सत्यशोधक समाज परिषदेत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यानंतर 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1921 मध्ये नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी वसतिगृहाची स्थापना केली. 1924 मध्ये सातारा इथे सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या वसतिगृहाची स्थापना त्यांनी केली. असं त्यांचं शैक्षणिक योगदान होतं. त्याचप्रमाणे 1927 मध्ये सातारा वसतिगृहाचं नाव बदलून श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे करण्यात आले. 1932 मध्ये पुण्यात युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना केली. 1935 मध्ये रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत करून घेतली. 1935 मध्ये सिल्वर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना म्हणजे आजचं महात्मा फुले अध्यापक विद्यालय. त्यानंतर 1936 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे दुसरे अध्यक्ष रा. ब. काळे यांच्या नावाने मराठी शाळा सुरू केली. 1938 मध्ये डोंगराळ भागातील मुलांसाठी ययुतेश्वर येथे व्हॉलंटरी प्राथमिक शाळा सुरू केली. 1942 मध्ये महिलांसाठी मिश्र वसतिगृह आणि जिजामाता अध्यापक विद्यालय सुरू केले. त्यानंतर 1947 मध्ये मोफत व वसतिगृहयुक्त छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना केली. 1954 मध्ये कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना.
1955मध्ये सातारा येथे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनची स्थापना, असं त्यांचं शैक्षणिक योगदान होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1929 साली वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे वसतिगृहाची स्थापना केली. या वसतिगृहात अस्पृश्यांसहित सर्व जाती धर्माचे विद्यार्थी राहत असत. कुणाही एकावर भोजनाचा खर्च पडू नये म्हणून मुष्टी फंड ही अभिनव योजना सुरू केली. मुष्टी फंड ही अभिनव योजना घरातील बाई जेव्हा जात्यावर दळण्यासाठी बसायची तेव्हा फक्त एक मूठ धान्य टांगलेल्या त्या पिशवीत टाकायचे. नंतर वसतिगृहातील मुले किंवा शिक्षक ती पिशवी घेऊन जात. यासच एक झोळी योजना असेही म्हणतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक विचार: स्वावलंबनामधून शिक्षण, शिक्षणातून स्वाभिमान आणि स्वाभिमानातून प्रतिष्ठा. समाजाच्या उद्धारासाठी शिक्षण आणि शिक्षण हे चारित्र्य निर्मितीचे साधन. बहुविध उद्देशासाठी शिक्षण. शिक्षक हा खेड्यातील ग्रामसेवक व ग्रामनायक असला पाहिजे. सर्वांच्या एकत्रित शिक्षणासाठी वसतिगृहाची गरज. विविध विद्याशाखांच्या शिक्षणाची कल्पना. विद्यार्थ्यांनी आपल्या बळावरती श्रम करून त्या मोबदल्यामध्ये शिक्षण घ्यावे असे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेचे स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद असे घोषवाक्य निश्चित केलेले होते.